गावाकडच्या 50 बातम्या बघूयात। आषाढ शुद्ध एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली। यावेळी विठुरायाच्या मनमोहक रूपाची सगळ्यांनाच भुरळ पडली। नाशिकच्या जातेगावचं उगले दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले। कैलास आणि कल्पना उगलेंचा शासकीय महापूजेत सहभाग होता। गेल्या 12 वर्षांपासून उगले कुटुंब वारीत सहभागी होत आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उगले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला। पंढरपुरामध्ये भाविकांचा महासागर उसळल्याचं बघायला मिळालं। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं। दर्शनाकरता वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाची महापूजा संपन्न झाली। यावेळी विठुरायाचं साजिरं गुजीर रूप पाहून सगळ्यांनीच धन्य झाल्यासारखं वाटलं। अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर असा गजर करत वारकरी विठुरायाच्या दर्शनाला हजर झाले। यावेळी आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आली आहे। आषाढी एकादशी निमित्त शेगावमध्ये भक्तांची अलोट गर्दी झाली आहे। गजानन महाराजांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक झाले। सेवेची पायरी म्हणून पंढरपुरातील संत नामदेव पायरीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। वारकरी संप्रदायात अनेक जण या नामदेव पायरीला मानतात। या आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये दाखल झालेले लाखो वारकरी हे नामदेव पायरीचं दर्शन घेताना दिसले। पंढरपूर कॉरिडॉर सगळ्यांना विश्वासात घेऊनच करणार, कुणाचंही नुकसान न करता पुनर्वसन करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील नागरिकांना दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वडाळा इथल्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी शिंदेंनी विठ्ठल रुक्मिणींनी मातेचा महाभिषेक करत महापूजा केली। छत्रपती संभाजीनगरामध्ये आषाढी एकादशी निमित्त संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची विधिवत महापूजा करण्यात आली। यावेळी संपूर्ण शिरसाट कुटुंब उपस्थित होतं। जळगावमध्येही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आला। जळगावातील चित्रकार सुनील दाभाडे यांनी मोरपिसावर रंगांच्या सहाय्यानं विठ्ठलाचं सुरेख चित्र साकारलं। ही अनोखी कलेची पद्धत आणि संकल्पना सगळ्यांनाच थक्क करणारी ठरली। फक्त 15 मिनिटांमध्ये हे सूक्ष्म आणि अत्यंत कलात्मक चित्र त्यांनी पूर्ण केलं। आषाढी एकादशीच्या निमित्तानं जळगावच्या नवी पेठ इथं राहणाऱ्या रांगोळी कलाकार भारती सपकाळे यांनी आपल्या संकल्पनेतून एक अनोखी रांगोळी साकारली। त्यांनी यंदा विटेवर उभे असलेले विठ्ठल आणि रुक्मिणी यांची सुंदर रांगोळी तयार केली आहे। या रांगोळीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। जळगाव मुक्ताईनगर तालुक्यातील एस.बी. चौधरी हायस्कूलमधील कला शिक्षक राजू साळी यांनी सुंदर पेंटिंग साकारलंय। चिमुकली मुलगी डोक्यावर पाषाणाची विठ्ठलाची मूर्ती घेऊन पंढरपूरच्या दिशेनं जातेय असं दृश्य यात दाखवण्यात आलंय। आषाढी एकादशी निमित्त चोपडामधील जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांनी विठुरायाची दिंडी काढली। यावेळी पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा करून विद्यार्थी दिंडीमध्ये सहभागी झाले। एकनाथ शिंदेंनी जय गुजरातचा नारा दिल्यानंतर राजकारण पेटलं। दरम्यान विरोधकांच्या टीकेला प्रताप सरनाईकांनी उत्तर दिलं। गुजरात हा पाकिस्तानचा प्रांत नसून आपल्या शेजारचं राज्य आहे। अशा गोष्टीचं राजकारण करायला नको असं सरनाईक म्हणाले। शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी याकरता उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे। शेतीच्या क्षेत्रात येत्या 5 वर्षात दरवर्षी 5,000 अशी 25,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला। यामध्ये ठिबक संच कृषी यांत्रिकीकरण शेततळ पंप आदी देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांच्या मनातली इच्छा शनिवारी पूर्ण झाली। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र एकाच मंचावर दिसले। त्यामुळे आता मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंची झालेली एकी ही राजकीय युतीची नांदी ठरणार का? ठाकरेंची ही एकी कुणाला आव्हान ठरणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत।
अखेर ठाकरे बंधूंची राजकीय एकी. ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो. 20 वर्षांनी उद्धवराज एकाच मंचावर. सन्माननीय उद्धव ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंचा एल्गार. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. ठाकरे ब्रँडचा ग्रँड विजय जल्लोष. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. काही जण म्हणतात की यांचा मराठीचं नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंद होणारी ही भेट. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ, पण या दोन भावांच्या राजकीय भेटीला 19 वर्ष उलटावी लागली. वांद्र्यातलं मातोश्री आणि दादरमधलं शिवतीर्थ हे 5 किलोमीटरचं अंतर शनिवारी अखेर मिटलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं अखेर मराठीच्या मुद्द्यावर मनोमिलन झालं. या बहुप्रतीक्षित बंधू भेटीचे साक्षीदार होण्यासाठी हजारो मराठी प्रेमींनी वरळीच्या NSCI डोममध्ये गर्दी केली. सरकारच्या त्रिभाषा सूत्राविरोधात एल्गार पुकारणाऱ्या ठाकरे बंधूंच्या रेट्यानं त्रिभाषेचे दोन्ही GR सरकारला रद्द करावे लागले. याचाच विजय जल्लोष करत ठाकरेंनी एकत्र येत ठाकरे ब्रँडचा नारा बुलंद केला. बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. कारण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही. कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. आणि आता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, अजिबात म्हणू नका. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं, एक तर कोणावर अन्याय करू नका, पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो हात जागेवरती ठेवू नका. सरकारच्या हिंदी धोरणावर प्रहार करत राज आणि उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकेचे ओरखडे ओढले. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंग लावून विचारत नाही त्यांना. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? त्याच्यानंतर आता नवीन एक तुमनं काढलं, 1 नेशन 1 इलेक्शन. म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही कमिट्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मराठीच्या प्रश्नावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. एकत्र येताना दोघा भावांनी फडणवीसांना चिमटे काढल्याचं पाहायला मिळालं. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. सरकारनं त्रिभाषा भाषेचा GR केल्यामुळे ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा रद्द झाला, पण विजयी जल्लोष मेळाव्यात दोघे भाऊ एकत्र आले.
पण फक्त आताच नव्हे तर भविष्यातही एकत्र राहण्याचे स्पष्ट संकेत दोन्ही भावांनी दिले. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो आहोत. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. तब्बल 20 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र आल्यानं ठाकरे ब्रँडला उभारी मिळाल्याचं पाहायला मिळालं. बाळासाहेबांच्या समक्ष जे घडलं नाही ते घडल्यानं लाखो शिवसैनिकांची इच्छा पूर्ण झाली. या एकीनं शिवसैनिक आणि मनसैनिकांसह मराठी प्रेमींमध्ये उत्साह संचारला. पण मराठीच्या मुद्द्यावर झालेली ही एकजूट आता राजकीय युतीत परावर्तित होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. ठाकरेंमध्ये राजकीय एकी झाली तर आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांसाठी एक मोठं आव्हान असेल यात शंका नाही. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.